हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय ब्लॉग. आज सकाळची फ्रेश सुरुवात झाली होती मस्त अशा चहानं. त्यासोबत मी स्वयंपाक पण करत होते, कारण घरातलं सगळं काम आवरून मला जायचं होतं शिरोळला कार्यक्रमासाठी. पण त्याआधी मी आईकडे गेले होते, कारण माझा पुण्याचा मामा आलेला होता आणि बऱ्याच महिन्यांनी मामाची भेट होणार म्हणून मी सगळं आवरून तिकडे गेलेले होते. मामाशी मस्त अशा गप्पा मारल्या, गरम गरम चहा पिला आणि मी निघाले मग माझ्या कार्यक्रमासाठी. बघू शकता एक हॉल झालेला आहे शिरोळ रस्त्याला, जाधव पॅलेस म्हणून. तर तिथंच ओपनिंगचा हा कार्यक्रम होता. सुंदर असा हा खरं तर पॅलेसच म्हणला पाहिजे, कारण एकतर नवीन कार्यालय, सगळं नवीन नवीन असल्यामुळं आम्हाला खूप छान वाटत होतं. अगदी रोडलाच कार्यालय आहे, त्यामुळं म्हणजे काय म्हणतो आपण की एक रिफ्रेशिंग नक्कीच वाटत होतं. बघू शकता छान अशी तयारीसुद्धा स्टेजवरती त्यांनी केलेली होती आणि इथंच गाण्याचा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला होता. आणि अर्थात गेल्यानंतर काहीतरी शूटिंग माझं करणं सुरू असतं. अजून प्रमुख पाहुणे आलेले नव्हते, पण त्यांची सत्यनारायण पूजा होती. सो त्याची पूजा झाल्यानंतर मग आम्ही तिथे जाऊन दर्शन वगैरे घेतलं, छानपैकी प्रसादसुद्धा घेतला. सत्यनारायणचा प्रसाद हा खूपच मस्त असतो कायम, त्यामुळे मला तो खायला खूप आवडतो. आणि नंतर फायनली हे सगळे मेन पाहुणे आल्यानंतर ओपनिंगचा कार्यक्रम इथं संपन्न झालेला होता. नंतर पाहुण्यांची भाषणं वगैरे झाली आणि फायनली आमच्या गाण्याच्या कार्यक्रमाला सुद्धा इथं सुरुवात झालेली होती. तर हे जे गाणं आहे तर ते आता तुमच्या ओळखीचं आणि नक्कीच आवडीचं असणार आहे. कहाँ से तू आया कहाँ जाएगा तू, कि दिल की अगन से पिघल जाएगा तू, मेघा रे मेघा रे मेघा रे मेघा रे. कधीही कुठेही कार्यक्रम असला ना तर हे गाणं हमखास आम्हाला म्हणावं लागतंच, कारण एकतर हे लिस्टमध्ये तरी असतं किंवा या गाण्याची फरमाईश तरी आम्हाला नक्कीच येत असेल. त्यामुळे लोकांच्या आवडीचं हे गाणं मी म्हणलं. नंतर सत्कारीचं संपन्न झाला आणि मग मी घरी निघून आले. मला संध्याकाळी परत आष्ट्याला कार्यक्रमासाठी जायचं होतं. चला तर मंडळी, या सोडवरती आजचा हा व्लॉग इथं संपवते. व्लॉग कसा वाटला नक्की मला सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.